काही वेळेला काय होतं माहिती आहे का, आपल्या घरात आपण जे नवरा बायको असतात ना, ते कित्येक वेळेला जेव्हा दुसऱ्यांबद्दल बोलतात तेव्हा आजूबाजूला आपली मुलं आहेत, ते ऐकतायत, त्यांच्या कानावर पडतायत त्या गोष्टी. या गोष्टींकडे त्यांचं लक्ष जात नाही. आता उदाहरणार्थ एखाद्या फॅमिलीमध्ये जर नवरा बायको त्यांच्या बहिणीबद्दल बोलत असतील किंवा भावाबद्दल बोलत असतील, आत्या मामा काका काकू ज्यांच्याही बद्दल जे काही बोलत असतील, ते असे वागले तसे वागलेत, तर ते मुलं न सगळं ऐकत असतात. किंवा काही वेळेला प्रत्यक्ष आई जी असते ना, ती डायरेक्ट मुलांना काही वेळेला सांगतेही की ते अशी वागतात तसे वागतात वगैरे वगैरे. आणि मग काय होतं ना, की ही मुलं लहान जी असतात ती लहानाची मोठी होत असताना त्यांच्या कानावर या गोष्टी पडत असतात आणि हे लोक त्या व्यक्तीबद्दल ना तसाच एक समज करून त्या व्यक्तीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहत असतात. आणि मग सतत त्यांच्याबद्दल एक अशी निगेटिव्हिटी माइंडमध्ये ठेवतात की मामी ना ही अशी आहे, काका ना ते तसे आहेत, ते माझ्या आईशी असे वागले होते, ती मामी माझ्या आईशी अशी वागली होती, ते मामा असा आहे, आत्या ही अशी आहे. हे असंच माइंडमध्ये ठेवून ठेवून ते तसेच त्यांच्याशी वागतात. काही मुलं शाणी असतात, पण या बाबतीत आत्ताच्या जनरेशनमधली मी अशी मुलं बघितलीत, मुलं मुली, की ते स्पष्ट आईवडिलांना असं सांगतात की आता ते तुमच्या वेळेला, म्हणजे आता त्याला कित्येक वर्ष झाली, त्यावेळेला जे काही सिच्युएशन असतील तसे ते वागले असतील, टाळी एका हाताने नाही वाजत, तर कदाचित तसं झालं असेल चुका काहीतरी. आता आमच्याशी ते जसे वागतात तसं आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित वागतो. समजा आमच्याशी काही वेड्यावाकड्यात बोलले वगैरे, तर मग बघू पुढचं पुढे कसं वागायचं ते वगैरे. पण असे सगळेच नसतात. कित्येक मुलं आपल्या आईने सांगितलंय ना, मग ती आत्या नालायकच आहे, आईने सांगितलंय ना ती मामी अशीच आहे, आईने सांगितलंय ना, आपल्या आईने सांगितलंय ते बरोबर, आपली आई तेवढीच चांगली, बाकीचे सगळे वाईट. अरे पण त्या सिच्युएशनमध्ये आपली आई कशी वागली असेल, किंवा तिची पण काहीतरी थोडीशी चूक असेल, नाही असं नाही, कुठलंच मूल आपल्या आईला वाईट म्हणत नाही, हे बरोबर आहे. पण ॲटलिस्ट पूर्णपणे आईवरतीच विश्वास ठेवून आई आपली एकदम चांगली वागलेली आहे आणि समोरची पार्टी अगदी वाईट वागलेली आहे असं नसतं ना. टाळी खरोखरच एका हाताने वाजत नसते, समोरची पार्टी पण कुठेतरी काहीतरी चुकलेली असते. पण मला असं वाटतं की आत्ताच्या जनरेशनच्या मुलांनी या गोष्टींकडे ना असं लक्ष देऊ नये आणि त्यावेळेला झालेल्या जे काही गोष्टी असतील, जे काही सिच्युएशन असतील, ते तुम्ही हँडल केलेले असाल किंवा काय झालं असेल त्याकडे मुलांनी लक्ष देऊ नये. आणि खरं तर पॅरेंट्सनी सुद्धा मुलांच्या देखत वगैरे अशा गोष्टी करू नयेत. मग काय होतं की रिलेशन्स नीट राहत नाहीत पुढेपर्यंत. आणि मग आपली मुलं म्हणा, बाकीच्यांची मुलं म्हणा, ही जी पिढ्या आहेत ना, ह्या पुढे एकत्र येत नाहीत. एकाचं तोंड एकीकडे, दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे. पण मग असंही वाटतं कधी कधी की आपण आता ज्यांच्या नजरेमध्ये आपण चांगले आहोत तिथे आपण चांगले आहोत, जिथे वाईट आहोत तिथे स्पष्टीकरण देऊनही काही उपयोग होणार नाही आहे. कारण त्यांच्या माइंडमध्ये ऑलरेडी आपल्याबद्दलची एक कल्पना झालेली आहे, ती आपण बदलू शकत नाही आणि बदलूही नाही आहे. त्यांना आपल्याला वाईट नजरेने बघायचं आहे, बघू देत.